कसं वाटतंय माझं लुकाच? चालले जरा फिरायला, सांगेल तुम्हाला पुढे कुठे चालले. पडपड करा. आणि हिला फोन केला काय मी लई घाणावड झाली असते. सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्या की आपोआप चेहऱ्यावर ग्लोज येतो. खरं तर पार्लरला जायची पण गरज नाही. बघा किती छान ग्लो येतो का नाही. आणि खूप एन्जॉय, खूप मजा, खूप मस्ती. आपल्याला भानच राहत नाही की आपलं काय चाललं आहे काय नाही. आणि खूप मजा करतो आपण. चला तर मग आज जाणार आहोत आम्ही लंचसाठी. तुम्हाला जर एक 4-5 लोकं किंवा 4-5 फॅमिली जर असाल तर हे ऑप्शन खूप भारी आहे. थोडंसं कॉस्टली असतं, परंतु भरपूर अशा व्हरायटी तुम्ही बघू शकता. इतके वेगवेगळे आयटम्स आहेत तिकडे. जर तुम्ही खाण्यामध्ये खूपच एक्सपर्ट आहात किंवा खूप चटुरे आहात तर तुम्हाला इकडे जाऊन नक्कीच ट्राय केलं पाहिजे. वेगवेगळे व्हरायटी, वेगवेगळ्या गोष्टी, डेझर्ट, स्वीट्स, स्पायसी, जाम भारी आहे. पानपुरी म्हणू नका, दहीपुरी म्हणू नका, भेळ म्हणू नका. वा 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 वा. म्हणजे अक्षरशः असं होतं की काय खाऊ आणि काय नाही. म्हटलं चला थोडं 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 टेस्ट करूया. आता सुरुवातीला कसं होतं ना, थोडं स्टार्टर येतं. त्याच्यामध्ये तुम्ही काही पण खाऊ शकता. कोणत्या पण टाईपचं फूड घेऊ शकता. बसून खाऊ शकताय. बघा मुलांनी सुद्धा इतकं एन्जॉय केलेलं आहे इकडे. दादांचा बड्डे होता त्याच्यामुळे खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं. पोटभर पाहिजे तो आयटम खाल्ला आहे. आणि आता चालू झालं आमचे फोटो सेशन. इतके फोटो काढले, इतके फोटो काढले काय सांगू. वेगवेगळ्या टाईपमध्ये, वेगवेगळ्या पोजमध्ये. आणि आम्ही मैत्रिणी इतक्या म्हणजे फोटोसाठी इतक्या एक्सायटेड असतो. खूपच ही पोज ती पोज. आता तिथं गेलं म्हणल्यावर तिथलं पुढचे फोटो काढायलाच पाहिजे ना. मेमरी कशी राहणार मग. मी तर काय, मला तर चान्सच पाहिजे फोटो काढायचा. तुम्हाला खरं सांगते इतके फोटो काढले ना. मग आता हे फोटो सगळे मेमरीमध्ये किंवा फोनमध्ये जाम होण्यापेक्षा मी काय करते, डायरेक्ट यूट्यूबला टाकून देते. जाऊ दे काय होईल ते होईल, पण फोटो ते सेव्ह राहतील. आपली जी काही मेमरी आहे ती तर सेव्ह राहील. म्हणून मी टेन्शनच नाही घेतलं. मस्तपैकी फोटो क्लिक केले, सगळे ह्याच्यामध्ये ॲड केले आणि म्हणलं होऊ दे काय व्हायचं ते. हे बघा मुलांसाठी हा खूप छान ऑप्शन आहे. स्टार्टरपासून मेन कोर्सपासून सगळ्या गोष्टी हायजीन, प्रॉपर, आवडीच्या. आणि तुम्ही अजिबात इकडे बोर होणार नाही आहे. आणि तुमचा जर ग्रुप असेल ना तर तुम्हाला असं वाटतं तुम्ही 3 महिन्यातून 6 महिन्यातून इकडे गेलं पाहिजे. कारण तिकडे जी फूड क्वालिटी आहे तर ती ऑसम आहे. कारण काय होतं ना, एकदाच आपण थोडेफार पैसे एक्स्ट्रा जातात. बरं खरं सांगते थोडंसं कॉस्टली आहे. परंतु तुम्हाला इकडे जायचं असेल तर आधीच बुकिंग करावं लागेल. कारण विदाऊट बुकिंग ते घेत नाही. किंवा तिकडे जाऊन पण बुकिंग घेऊ शकता, परंतु थोडंसं डाऊट असतो. आम्ही तर बुकिंगच करून गेलो होतो. त्यामुळे तुम्ही पण बुकिंग करून जा. आणि बल्कमध्ये जर गेला तर छान डिस्काउंट पण भेटतो. मुलंसुद्धा एन्जॉय करतात. मुलांना काय वेगवेगळं पाहिजे. आणि बड्डेसाठी खास ऑफर आहे. ज्याचा बड्डे असतो त्यांना स्पेशल ते केक ऑफर करतात. आणि छान बॅकग्राऊंडला म्युझिक पण असतं. मुलं पण एन्जॉय करतात. मुलांसाठी तुम्हाला वेळ काढून यायचं असेल तर ही बेस्ट जागा आहे. विमाननगरला जर तुम्ही राहत असाल किंवा पुण्यामध्ये खूप साऱ्या ब्रँचेस आहेत यांच्या, तर तुम्ही तिकडे पण जाऊ शकता. असं नाही की इकडेच पाहिजे. हे बघा आता आम्ही इतके फोटो काढले ना, फार कंटाळा आला होता फोटो काढून. पण आता म्हणलं जाऊ दे, आता मैत्रिणी ऐका ना, मी वैतागले. सगळ्यांनी रेड कलर हे सगळं म्हणजे कॉम्बिनेशन खरं तर अनफॉर्च्युनेटली विदाऊट प्लॅन झालं होतं. म्हणलं होऊ दे, कधीतरी सेम सेम पण पाहिजे ना. आणि एवढे सगळे आम्ही तिथे होतो ना, म्हणजे हॉटेलमध्ये अक्षरशः धिंगाणा चालू होता. सगळे म्हणत असतील हे एवढे कसं काय एकत्र, किंवा हे किती मोठे सगळे आहेत, सगळेजण कसं काय आले तिकडे.
सगळेजण असले की मजा येते. जसं एकत्र कुटुंब, काही कार्यक्रम असेल, फंक्शन असेल, एकत्र आल्यावर किती छान वाटतं बरं. तसंच आहे आमचं. आम्ही पण कुठे बाहेर गेलो ना, तर एकत्र येतो, एकत्र मजा करतो आणि छान छान फोटो काढतो. तुम्ही पण अशा छान छान मेमरी क्रिएट करा.